मित्रांनो, आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या भागात। हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण इथे आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, त्यांची आरोग्य स्थिती, त्यांनी घेतलेलं पाणी आणि मुंबई उच्च न्यायालयाचा कठोर निर्णय। एका बाजूला आंदोलनकर्त्यांची आक्रमकता, दुसऱ्या बाजूला कायद्याचा इशारा आणि मध्ये अडकलेली मुंबईकरांची स्वप्न। शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथं समजेल काय खरंच आंदोलन जिंकणार की कायदा दाखवणार आपली ताकद। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले। उपोषणात असताना त्यांनी सोमवारी सकाळपासून पाणीही सोडले होते। डॉक्टरांच्या टीमने त्यांची नियमित तपासणी केली। रक्तदाब, शुगर आणि हृदयाची गती यामध्ये अस्थिरता दिसून आली। शरीरात पाण्याची कमतरता वाढल्याने निर्जलीकरणाचे लक्षणे दिसू लागली। आरोग्यावर धोका ओढवू नये म्हणून सततच्या आग्रहानंतर अखेर रात्री त्यांनी एक घोट पाणी घेतलं। परंतु वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की उपोषणाची ही स्थिती कायम राहिल्यास मूत्रपिंड, यकृत यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांवर कारवाईचे आदेश दिले आणि रस्ते अडवू नका, सार्वजनिक जीवन विस्कळीत करू नका असे स्पष्ट केले। त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, आमचं आंदोलन हक्कांसाठी आहे, कोणाला त्रास देण्यासाठी नाही। काही ठिकाणी घडलेल्या घटना आमच्या नियंत्रणाबाहेर गेल्या। आता जरांगे यांच्यासमोर दोनच मार्ग खुले आहेत। 1. आंदोलन पूर्णपणे शांततेत ठेवून सरकारशी संवाद साधणे। 2. कोर्टाच्या अटी मोडून कठोर कारवाईचा धोका पत्करणे। मुंबईने दाखवलं, स्वप्न पाहणाऱ्याला पंख, मेहनत करणाऱ्याला मान आणि अराजकतेवर कायद्याचा डाव असतो। गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांना त्रास झाला, पण आंदोलनकर्त्यांनी स्वतःचा संताप मांडताना शहर गोंधळात भरून टाकलं। मित्रांनो, मुंबई ही फक्त शहर नाही, ती स्वप्नांची, संघर्षांची आणि संधींची नगरी आहे। मेहनत करणाऱ्याला मान, स्वप्न पाहणाऱ्याला पंख आणि अराजकतेवर कायद्याचा डाव असतो। आजच्या घटनांनी दाखवलं की न्याय आणि कायदा हेच खरे सामर्थ्य आहेत। स्वप्न पहा, मेहनत करा, पण कायद्याचा आदर करायला विसरू नका। रहा आमच्या सोबत अमोघ चॅनलवर आणखी सत्य आणि घडामोडींसाठी।